हॅलो. हा काय आलं? बरोबर आहे, तुम्ही 15 मिनिटात लगेच येतो. हा चल. कुत्र कोणाला द्यावा काय नको आता, तुम्ही दिसताना बी हो सुनीलराव. काय हे 15 मिनिटात दवाखान्यात जायचे होते, एवढं कुत्र सांभाळता का? आता आम्ही काय तुम्हाला कुत्रे सांभाळणारे वाटलो काय? दवाखान्याचं काम आहे, थोडं सांभाळा ना. सांभाळायचं म्हणजे काय ते सोपं आहे का? मला काम आहे. तुम्हाला 200 रुपये देतो. मला तालुक्याला जायचं होतं आमदाराला भेटायला. 200 रुपये देतो ना, सांभाळा ना. आता तुम्ही उगा आता जवळचे म्हणून 200 देतो, एवढं सांभाळा. बांधा बांधा तिथं पॅक बांधा बर का. हा सुटलं नाही पाहिजे. नाही नाही सुटणार नाही. हे का 200. आता तुम्हाला जाऊ का, मला लय महत्वाचं काम होतं. घ्या राव, आपल्या गावातले म्हणून सांगतो तुम्हाला. एक काम का, पण मग त्याचं काही खाय प्यायचं काही नाही का? आहे ना, कुत्र्याचे बिस्किट आहे ना. हो 15 मिनिटात येतो मी. 15 मिनिटात येतो, तेवढं सांभाळा फक्त. लवकर या. हो चाल. यो घर नाही राहिलं. समीर, कुत्राला भारी रे. घ्यायचं का? घेऊ ना. कोणाचं आहे कुत्र? कोणाचं म्हणजे? आपलंच आहे ना. द्यायचं आहे का? द्यायचंय का? नाही नाही, शेटचा बर्थडे आमच्या आज पाहिजे ते कुत्रा आम्हाला. अरे का आता तुकडा आहे तो माझा. आज घ्यायचंच, आमच्या शेटचा बर्थडे आज. का द्यायचं असलं तर केवढ्याला घेणार तुम्ही? तुम्ही बोला. तुम्ही बोला. तुम्हीच बोला. द्या 5,000ला. चेष्टा लावले काय भावने? मग त्याला काय काय नाही खर्च तुम्हाला माहिती आहे काय? ये बा दिवसातून 5 टाइम बिस्किट पुढे चालू आहे. केवढ्याला द्यायचं सांगा तुम्ही. काय बोला, तुम्हाला पडायला पाहिजे, जमणार नाही. मग केवढ्याला द्यायचं? कुत्र्याला झालं की तुम्हाला. तुम्हाला पडायला पाहिजे, तुम्ही काय मागता म्हणे केवढ्याला द्यायचं? मग तुम्ही तर बोला ना, केवढ्याला द्यायचं? आज आमच्या शेटचा बर्थडे, आम्हाला कुत्र न्यायचंच आहे. नाही तर ते मग 20,000ला द्यायचं का? जमणार नाही. फायनल 20. नाही नाही, अजिबात जमू शकत नाही. मग शेटचा बर्थडे द्यायचा, शेवट 25,000 आम्ही चाललोय. मग शेवट हे बा, तुम्हाला मी एक फायनल सांगतो. पटलं तर घ्या, 25,000 द्या. नाही तर ना लगेच निघा. फायनल 15,000च्या कमी 1 रुपया सुद्धा घेणार नाही मी. लगेच सांगून ठेवतो. चला, सोडा. तिला काय नाही खर्च झाला. पैसे पैसे आधी तसं हो, घ्या. हात लावत नाही. शेट पैसे द्या हो. हे चालणार नाही आपल्याला असं. लगेच लगेच. या इकडे पाहुणे. घे रे. एक काम करा, गाडीत घालून चाल. घे गाडीत ठेवू. चला लगेच जाऊ दे. कारण की ना मला आहे ना, घाल गाडी. एक तर मला लहानपणापासून ते सांभाळलेलं आहे. माय ना आता पोटात कालव राहिलं पाहुणे तुम्ही. चला येऊ का? हा तुम्ही जाऊ दे आता. काय एवढं दिसतं, आपण 25ला मागितलं, आपल्याला 15ला दिलं. घे त्याला उचलून. भारी काम झालं आपला 10,000 फायदा झाला. चला. जाऊ द्या, थांबू नका बरं का इथं कुठं. नाही नाही, एकटा ना मला आहे ना करमणार नाही आज दिवसभर. चला येऊ का? गो घे आपले फोटो. परवडला आपल्याला. एक नंबर फायदा झाला आपला. 25ला सोडून आपल्याला 15ला भेटलं. 10,000 आपला फायदा आला. आज आता तुकडा गेला मग जाऊ गेला. त्याला आपण काय बांधून घेतलं तर काय देतो उत्तर. एका परची डोक्याची खैर गेली. आपण काय कुत्री सांभाळणारे वाटलो काय त्यांना? माझ्या यायला
2-3 महिन्याचं एकदम ओके काम झालं. सुनीलराव कुत्र कुठं आहे? हा? कुत्र? अहो काय ते नालाय कुत्र चावलं मला इथं. अहो नाही ना, चांगलं होतं राव. अहो चावलं ते मला. काही पण बोलता राव. अहो ते 2-4 कुत्र्या होत्या, गेलं त्याच्या मागा पळून. मी काय करणार? राव हे चावलं मला इथं ते. बदलते मी. अहो तुमच्या 200ला काय गाडी लावी त्या इथं मला 7 इंजेक्शन घ्यावं लागणार रे आता. हे कुत्र्या बा किती चावलं इथं. अहो चांगलं होतं, धरीत नव्हतं ते. काय धरीत नव्हतं. आता मला इथं 7 इंजेक्शन घ्यायची बाळी आली. काय तुमच्या 200 रुपयाला घेऊन बसले इथं. नाही मी आता पोलीस कंप्लीट करतो. काय पोलीस कंप्लेंट? ते कुत्रे 2-4 कुत्रे पाहिले गेली पळून ते कुत्र तिकडं. कंप्लीटच करतो आता. जा. बेवड्याच्या नादी लागलो कुत्र. काय फरक पडतो. काही म्हणा पण बरं का सप्ताह यावेळेस गावातला आपला एकदम योग्य म्हणजे एकदम चांगला झाला. हा एकदम जोरात झाला एकदम. असं प्रत्येक वर्षी व्हायला पाहिजे कार्यक्रम. काय ना काही धार्मिक कार्यक्रम व्हायला पाहिजे. आता महिन्यात वर्षी एकजुटीनं झालं ना आता भारी होतं. आणि ते सगळे त्याच्यात काय आलं काय? स्वयंपाक केला का आचार्य जे उरलेलं होतं का सामान हा ते सगळं सुन्या घेऊन गेलो. पहा त्याला सामाना पुराणा लय खोडीचं आहे ते. काय त्या माणसाचं पटतच नाही आपल्याला. नाही त्याला हातावळं सांगितलं तिने. आता पाहू त्याच्याकडे पावत लागत त्या परत. महाराजाच्या पाया पडायला गेला तिथे जे पैसे ठेवले होते का ते उचलून तिने महाराज म्हणता येईना, सोडले काही करता येत नाही. आपल्याला काही म्हणता येत नाही. आपण घरी जाऊ हा ना. त्याच्या घरी जाऊ. घरी जाऊन त्याच्या घरी जावंच लागत त्याच्या. आणि ते कोंबड्या त्याला म्हणलं सांभाळा थोडं लक्ष राहू दे म्हणलं. हा तर ती गेलं ना घेऊन ते कोंबड्या इकून कोंबड्या टाकल्या. टाकल्या माझ्या तुमच्या. पाच कोंबड्या. त्याचं लय प्रमाण वाढलंय. दारू पितो काही पण करायला तयार लय लागला. लय लय म्हणजे लय प्रमाण वाढलं. अहो हे काहीच नाही. मग मी कोंबड्या म्हणलं त्याला म्हणलं मला एवढ्या सांभाळ म्हणलं कोंबड्या. हा तर त्या पण इकून गेला. आणि मग पैसे दिले तर इकडेच खर्च द्या गेली. हे असं आहे ते खोडीचं. औषध विकून टाकलंय काय तुमची. गेले ते आता काय नाही. अहो त्यांनी काल बोलता माझ्या घरी वाद पेटवला. हा का. काय झालं ते चाललं कुठं तरी ती बायकोची आपली जुनी साडी बायको म्हणे आणफिल पिकअप हॉल करून. हा. आणि ते चाललं आपण त्याच्या घरी ते रस्त्यात माझी बायको भेटली त्याला. हा. तू काय सांगतो ओ वहिनी किरण तुम्हाला साड्या घेतल्या की नाही. हे बघा आम्ही नवीन साड्या घेऊन आलो. 3-3 हजारात साड्या घेऊन आलो. आणि घरी गेलो मी बायको लावला टुकणं मागं. आता साडी कुठे 3 हजाराची कुठे साडी म्हणलं कोणती साडी. बायको लावले माझ्यावर भांडणं. बायको म्हणे कुठं आणली कोणाला दिली काय झालं म्हणजे पा. अहो आमचे मोकार भांडणं काल रात्री दिले. तिने उभे बोलता भांडणं लावून दिले. बापरे. असुन्या लोळ टाकला आगे. त्याच्यात मी कुत्रा दिलं होतं. घरी जाऊ ना. माझा कुत्रा मला दवाखान्याचं काम निघलं त्याच्यात दिलं तर त्याला समळ मला येऊच तर बरोबर आलो त्याच्यापाशी बघितलं कुत्राच काय बरोबर तेव्हा तो सुटून गेलं मला काय चावलं. सुटलं इकला असेल त्यांनी. इकला असं दिली. 100% इकला असेल त्याला दारूमुळे ना तो म्हणतो मला चावलं आणि लहान सवय काही लागली. नाही आता एवढा खोडी करायला लागला तो. त्याला आता दापावं लागत आपलं काहीतरी सगळ्यांना बऱ्याच गाव करायला. शोधा राहतो. नाही त्याचा बंदोबस्त करावा लागत होतो. एकतर ते रात्री उपाय झोपलो ओ मी. अध्यक्ष काय अध्यक्ष काय गावात करा सगळे मजा करा. अशात मजा करा. दुसऱ्याचं वाटोळं झालं तरी तुम्हाला चालन. जरा वाटलं चांगलं. दुसरं चांगलंच वाटलं केलं. अहो, हे सांग- काय ते दारू पाहिजे पूर्ण नाचतं. अहो काय दारू बाई काय चूक आहे माही सांगा बरं. खाली बस, बस खाली बस. काय चूक आहे माही सांगा बरं. हा, आणि तुझं काय बरोबर सांग बरं तुझं हा? काय बरोबर आहे? आता मी थोडीफार टेन्शन आलो घेतो मग तिनं लगेच तिच्या बापाला फोंगायचं काय काम आहे सांगा बरं. करू आपण. हे हा? घरी पण मान्य करून आली. साडी मला एक सांगा तिने घरी काय ठेवलं असं शिल्लक असं त्या पुरीपाशी. अहो काय नाही ते म्हणा ना तुम्ही विचारा ना राव. काय नाही ते काहीच नजर ठेवलं काय नाही ते नको काही नाही ठेवलं अजिबात. अध्यक्ष. तिकडचे लोक येतील आणि त्या पुरीला घेऊन जातील तरी याच्या डोळे उघडणार नाही. गेला अध्यक्ष. आहे तो एकदा झालं ते तुमचं ते काय करा. हा. तुम्हाला पहिले माझ्या घरचं भांडण मिटायला यावं लागणारी. तू लोकांच्या घरात तू आम्हा दोघा नवर बायकोचा आहे ना रात्री ना मोकर कजा झालेला आहे. तरी यायचं नाही याच्या. काही संबंधच आज कस काय राव बोलता राव तुम्ही. कोणती खोड नाही केली तो इथं सुद्धा गावात. पुढं काय कोळके या बा तुम्ही आज काही जातले ना मी चाललो मग सरपंचाकडे जाऊ का तिकडं. हा तू नाही आम्ही तू आला का तू एक काम कर. हा तू जेव्हा पाहुणे येतील का पाहुणे आम्हाला तेव्हा पोतो पोरग पाठव. एक पण ना आम्हा दोघा नवर बायकोच रात्री मोकार कजा झालेला आहे. मोकार आणा आणि झाली घरी येतो मग. चांगलं ती नाही ना यायचं बंद कर ना सगळं सुटायचं. ते मामा ते ना मा पोरं घेऊन येऊ राहिले. अरे अख्ख्या गावात तुझ्या कंप्लेंट एखाद्या कोंबड्या चोर एखाद्या फावर औषध अहो कायच काय अध्यक्ष लोक बळच मा नाव घ्यायचे राव. हा येड लागले लोक तू नाव कारणीभूत सगळ्या. अहो तुम्ही पाहत राव मी किती गरीब माणूस आहे राव. बाबा कुत्रा एका लागला होणार काय. गावातला सप्ताह झाला चांगला त्याचा तू बाबाचे पैसे सोडले नाही सामान सोडला लाज वाटलं पाहिजे तुला काय. अहो ते उरेल होते ते गोळा करून ठेवा म्हणे. बरं का? मग
घेतलं त्याच्यात थोडं झटकून दारू बंद होईल का तुला वारणी शेवटची आम्ही तू दारू सोडा तरच आम्ही येऊ भांडण. बंद आजपासून दारू बंद मग तू त्याला ना हाणणार आम्ही. हेच बोलतो बंद आजपासून. ऐक आता पाहुणे आले का तू पोरगं पण आम्ही लगेच येऊ जातो आता. बोला पण नक्की बघा का अध्यक्ष मी तुमचा भरोसा होय. पोरगी काल रडत होती. आणि रडत होती ते पाहुणे होते ना पाहुणे आले का नाही तिची ती आई वारली नाही, तिला आठवण येत होती म्हणून रडत होती ती. मी काय आणलं म्हणलं नव्हतं. नाही तुझा आम्ही सगळे येतो काय अडचण पोराला पाठव बघतो तू आम्ही आलो का अध्यक्ष फसू नका बरं का तुमच्या भरोसा होय मी. येतो म्हणलं तुला काय आता शब्द तुला येतो होता आम्ही येतो तिथं. सावकाश जावा आणि डायरेक्ट थेट घरी जा आता डायरेक्ट काय घरी घरी जायचं काय हो, परत आता पियाला गेला असं प्यारो प्यायला गेला. ऐका प्यायला पुढे जाऊ दे लक्ष ठेव सगळे उद्या सासरा येऊन द्यायचे याला आहे ना येऊ दे याला आणि याला चांगलं रट्टे पडले पाहिजे चांगले आणि तो सोडायचंच नाही तर वर सोडायचंच नाही. पोर घेऊन तू कुणी येऊ जायचंच नाही आपण ना घर लावून बस कुठं बाहेर उद्या आपण असंच करावं लागेल. हा. आणि ना पोरगा पडवलं तर जायचं ना मोबाईल स्विच ऑफ करायचे आणि कुठं जायचं उद्या याला रट्टे पडू द्या बायको सुद्धा नाही एकदा घेऊन गेला 2-4 महिने त्यांना वेळणार नाही मला ना तिकडे जायचं होती घरी. आणि जाऊ गेलेच पाहिजे. हॅलो बोल ना. काय रे काय म्हणती हा कोणा सांग नाना सांग बोल ना काय झालं मला तर सांग. हां माझ्या सांग बोल ना मला सांग ना काय झालं नेमकं. नानाकडं हा देतो ना नानाकडे देतो ना. ओ नाना ताईडीचा फोन आहे देतो 2 मिनिट. काय रे घर पडल्याने वाटत ती काय फोनवर पा सांगा ना बोला ना काय ती. हां हॅलो काय झालं बरं आहे का. काय झालं काय म्हणते हां कशावरून. अरे काही गोष्टी थोड्या सोडून द्यायच्या. आणलेलंही बरं मग मी ना म्हणजे कशावर पिऊन येतो काय पिऊन येऊन आणलं का तुला. अरे त्या सुकाळ्याच्याने तुला हाणलंच कसं काय हां त्याचा बेतच पाहावा लागतो काय आलं लयच. अरे त्याने आपल्याला दांडे दुंडे घे त्याचा त्या सोकळीच्याला ना तिने पोरीला हाणलेलंही माझल्याने गंमत झाली काय मग त्याचे दरवेळेस पोरी त्याला ना तू असं करा तुम्ही घ्या बरं ते दोघं तिघं जण या मी गाडी काढतो हो, लगेच गाडी चला माझ्याकडे. लगेच चला बघा माझ्याकडे, हा गाडीवर जात हो लय गाडी काढी तुम्ही लगेच येऊ राहिलं तायडे लगेच येऊ राहिलं लगेच काय काय? नको घाबरू त्या सोकळ्याच्याने तुला मारलं ना तू आवरून ठेव मी आता लगेच येतो तुला न्यायला. बोलो पटकन गाडी. नाना मी त्याला फोन केला ना मग शिकायच येतो मला लगेच तू. उशीर होईन पोर परत ते गोळा करून घ्यायची आपली सारी पोरं ए, आलं सारे ते. दांडे बिंडे लगेच गाडीत टाकून घे. नाही आले आले गाडी आली अहो ना आली गाडी आली 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 गाडी आली ठीक आहे. त्याला मी फोनच केला होता त्यासाठी नाही पण त्याचा कार्यक्रमच करत नाना त्याला काय आहे, दांडे घे दांडे घ्या नांदे कुठे गेला? माहित त्याच्याकडे पाहू आपण तुला पण पोरांना आधी फोन करून सांगितलं का सगळे सगळ्यांना सांगितलं पोर आणले हे काय सगळे काय ना ओ, राहुल कुठे काय गेला? भानगड काय काय अरे भानगड काय त्या पोरला हाणलंय त्या पोराचे नाटक त्याचा बेत पाहायला जावं लागेल नाही आपल्याला. त्याची लय नाटकं झाली चला आता तुम्ही ना येतच पाहू आपण. आणि असं करा बरं का पोरांनो चला चला काय चला असेल चला ते घ्या बरं पाहून ते घेऊ दांडे आपण. घे चला. घ्या दांडी आणि तो एक बघा. दांडागिरी. ऐ पोरांनो मारामारीची वेळ आली तर दांडे बाहेर काढा तशी गाडीतच राहू द्या येड्यावानी करू नका लई. हा नाही नाना तुम्ही आहे ना थोडं ऐका त्याला नीटच करू आपण. गाडीत ठेवा चला फक्त लई जर प्रॉब्लेम आला ना तरच आहे काळा. चला 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 आवरा टापकान उशीर होईल. नाना हा चला बरं चला आवरा पटापटा. अरे भावड्यान गणे रे ते ना पेट्रोल टाकून येणार आहे. हा ते का मागून येणार आहे तुम्ही बसा त्यांना पुढं. सांगितलं का नाना तुम्ही बसा पुढं या तुम्ही ते येणार आहे मागून गाडीवर. चला आवरा टापा जाऊ. त्याचं त्याने मागच्या वेळेस तसं त्या पोरीला हाणलं यावेळेस तसं चाललं त्याचं. तो दररोज नाटकं करतो.
मेवणे. काय बोला त्या काय मेवणे मामा 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 काय नाही काय नाही 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 काय नाही चला मामा या आम्हाला काही सांगू नका आम्हाला आधी ते पोरे पाहायचे या काहीच नका सांगू हा. लय सकाळी सकाळी मामा ते या 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 इथं नका रस्त्यावर नका घरी या बसा मला पाहुणे आधी फोन काय म्हणते ते काय पाहुणे, पाहुणे, बसा, नाही बसा. असं कुठं असतं का आलो 1-2 मिनिटात पाहुणे बसा बसा इकडे रफिकच आहे गावात माझं नाव 1 किलो चिकन आणि पाटलाला आणि सरपंचाला म्हणा नानाने लवकर बोलवलं घरी नाही नाही मामा मामा उठा काय? उठा मामा नाही 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 नाही. उठा उठा मी तुम्हाला असं काय खाली आता? बसून नाही देणार नाही नाही उठा उठा पाहुणे असं नाही तुम्ही काय रोज माझ्या इथं येत्या का थांबा थांबा मी काहीतरी बसायला टाकी तू काय बस आलं नका टाकू काय नका जावं तुम्ही थांबा मामा लगेच बसायला टाकी 2च मिनिटाचं काय मामा इथं काय बसायला आलो काय मी थांबा मामा झालं झालं बसा बसा पाहिजे तुम्ही रोज येत्या मामा पण हे बाकीचे बसा 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 ना इथं आमच्या पोरीला हानी तर म्हणे का बसा 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 पाहुणे बसा 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 मामा प्रवास बरा झाला का बरा झालं म्हणजे आता काय गडबड झाली लय सगळे सगळे पोरीना फोन करून सांगितलं म्हणे का जावं तुमच्या जावणीला हाणलं म्हणे नाही हो मामा कायचं काय काय आमचं नाही. असं चालू राहतं प्रेमाचे थोडेफार असं कुठं हाणणं राहतं का मग आम्हाला फार बोलून घेतलं तिथं नाही हो मामा चालूच राहतं आता कामाची धावपळ राहती धावपळीमध्ये थोडीफार नवरा बायकोची कुरबुर होतच राहती घ्या नाना पाणी घ्या मामा काय पाणी नका काय नका आता काय आता काय सांगू मामा लय कामाचे राडे 2 एकर वांगे केले मग नवरा बायकोचं थोडंफार होतच राहतं मग आता थोडंफार असं समजून घ्यावं लागतं तुम्ही जर लगेच म्हणते असं नाही नाही का चालेल हे भांडणं तुम्ही भांडणं केलेत का काय मत भांडणं करीत या पोरी नाना नाना यांचे कायमचेच भांडणे दरवेळेस होता तुमच्यामुळे काय ऐकतो नाही बुवा, थोडं धीराने घ्या धीराने घ्या. याचे वांगे काय काय मला पुरीला विचारू द्या काय नेमकं भानगड ए, पुरी धीराने घ्या थांबा पण दरवेळेस मेंढर टाकून हे जावं सोपं नाही ना काय झालं नेमकं यांचं काय राडा आहे यांचं कायमचा काय सांगू नाना हे रोज दारू पिऊन येतात मला मारतात ते बघवून आपल्याला जावं लागत चाल बघा आता लगेच जातो आम्ही निघून मामा लय राड आहे माय मागे मामा तुम्ही असं घेऊन गेले मग माझ्या सारा परपंचाचा खेळ होऊन जाईल 2 एकर वांगे केले मामा मी खरं काय 2 एकरचं झाडाचं कायचं काय नाना घरामाग 2 झाड आणि त्याला 2 एकर म्हणते नाही तिला नाही माहिती मामा मी ना 2 एकर वाटून घेतलेली तिला काही गोष्टी माहित नाही राहत मामा कायच काय तुमचं ते काय मच अशा राडा चालू आहे असा नाना हा तुला सांगितलं आम्हाला काय खोटं बोलतो ऐका जा रे बाबा, थांबा जाऊ दे थोडं- गणू भाऊ याला ना आता या सुट्टी नाही आज गणू जाऊ दे आजपर्यंत नाही झाली झाली कवर एक हे ऐकायचं आम्ही पण थांबा मामा थोडं थांबा मामा थांबा मी पोराला ना मटण सांगितलेलं हे सगळे मटण खाऊन जाते थांबा थांबा येऊ राहिलं पोरगं थांबा थांबा अन्नाची गरज होती ना याची काय गरज होती कशाला उगी नाना दरवेळेस तो नाही पाहुणा असाच नाही लागतो बरं का हे आम्हाला गाजर नको चटण नको काही नको ऐकत जा मामा तुम्ही काय मी आता आणि मी आता हे पाहुणे कधी यायचे, हे खाऊन जातील मटण कधी माय दारू तुम्ही अशी उपाशी कसं काय जाऊन देईल मामा तुम्हाला पोरगी न्यायची बरं तुम्हाला पोरगी न्यायची असली न्या, पण मटण तर खाऊन जा आता तुमचं म्हणून थोडं ऐकलं हा तुमचं म्हणून ऐकलं आता पाहुणे पण आपण काय जेवायला आलो की इथं पाहुणे आपण आलो मटण काय शिजूस तर तवर मग काय- जाऊ नाही दे नाही मटण शिजू राहिलं तवर मग काही चाकणा मेकना काही थोडंफार काही करायचं का नाना यो पाहुणा दरवेळेस असाच नाही लागतो बरं का हे बा मा सराकी ना या पाहुण्याला इथंच वाजी ना आज मी जाऊ दे गणू जा ना रे. याचीच खाऊन याचीच पिऊन जाऊ कशाला भांडण करतो तरी कसं वाटलं तुम्हाला आम्हाला मटण नाही काही नको आम्हाला एक काम करा मामा माय ना 2000ची नोट आहे 500 द्या गडीभर मी जाताना तुम्हाला लगेच देतो 2000ची नोट तर बंद झाली ना अरे आता ना आता परत आता आम्हीच द्यायचे ना आमच्याला आम्हालाच हे करायचं का हा, देतो, देतो पाहुणे. जाताना मी सुट्टी करून देतो नेमकी
कांद्याची पट्टी नाही आली. ते जनावराला असंच लावलंय. ए, पोरं, इकडे. आजपर्यंत 1000 दे 500 दे 1000 दे 500 दे. काय करतोय आता माहित नाही कशाला सांग कशाला सांगितलं माहित नाही. घरच्याचं ऐकत नाही लोकांचं ऐकतो. पहा ना आता. पाच सांगतो ना बहिणीचं वाटोळं चाललंय इथं. नाना काय लय ब्रेन भाऊ पैसे आता काढून दिले. नाही, नाही मी बेत पाहणार आहे पाहतो ना आता त्याचं आपल्याला त्यासाठी आलेलो आहे बरोबर, आपण मी बेत 500 पाहणार काढून दिले. त्याचा बेत पाहणार आहे 500 नोट काढून दिली. नाना तुम्ही याच्यामुळे जावई सोपून ठेवला नाही नाही पाहू ना आता काय आहे, थोडं काय थोडं नाही. मटण म्हणल्यानंतर या गोष्टी सगळ्या लागत आहे. ह्याच कारणामुळे जावई पोरीला आणि तू ह्याच कारणामुळे थांबा पाहुणे. आता आलं काय आलं 500 नोट देऊन चालला. अहो मी देणार आहे माझी 2000 ची नोट आहे. सुट्टी करून देतो जायच्या टायमिंगला मामा. नाना 2000 नोट बनवून जमाना झालाय. जावई बाज झाले मला आठवण नाही 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 थांबा, नाही. एवढी घ्या एवढी बस 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 थोडी बस घ्या पाहुणे पाहुणे तुम्ही पण थोडी घ्या. तुम्ही पण घ्या पाहुणे. कसं आहे देवाच्या दरबारात हे चालत होतं. नाना आपण कशासाठी आलोय? हे गरज नाना. नव्हती काही. हो नाना पण काही म्हण जावई लय चांगला भेटला तुला. मग नाही एकच नंबर त्याच्यासाठी सोनं मग जावई. बरोबर आहे की नाही आमचा जावई हे आपण आलो जावयाचं काय नाद साठी नाही पण? करायचं नाना. आमचा दाजी म्हणजे सगळ्या दाजी म्हणजे एक नंबर दाजी आमचा. पाहुण्याचा पाहुणचार केल्याशिवाय मी कधीच जाऊन देत नसतो तुम्हाला मी सांगतो. तुम्ही मनाजोगं केलं. कस काय वाटलं घ्या ना पाहुणे पाहुणे. अरे नाना, अरे दरवेळेस आला का तुझ्या दारूतच गुततो का काय? थांबा वाटोळं करतो काय माझ्या बहिणीचं? अरे नाना आपण आलो काय साठी? नाही नाही मेवणे बाबा थांबा तुमची सोय केलेली म्या. तुमची सोय केलेली. थांबा तुमचा ब्रँड आणली थोडं प्रमाणे घ्या मेवणे बाबा. असं? हा भाऊ द्या तुमचं मामाच्या थोडं तिकडे तोंड करून होऊ द्या. मामा घ्या घ्या देऊ का मामा थोडी? नाही नाही बस बस नाही नाही आता बस गणू भाऊ तू तर इंग्लिश तूच झाला तू तर लय मारायचं म्हणत होता मेवण्याला. थोडी टाका याच्यात आता. घ्या बरं, पाहुणे, घ्या. नाना हो काही त्रास होतो का? नाही नाही द्यायची अजून थोडी. नाही काहीच नाही बाद झाली नाना ए, मटण शिजलं का रे? अरे जावई लय चांगला आहे नाना तो. आता जेवण लय छान छान लय चांगलं खरंच जेवण गेलं बघ आता. मोठ्या जावयापेक्षा एक नंबर जावय आम्हाला. नाही लय नंबरी सोनं जावई. आरती घेतली. नाना लय नंबरी माणूस भेटला. एक नंबर दाजी दाजी एक नंबर माणूस. म्हणलं नव्हतं कसं आहे पाहुणे म्हणलं आता नव्हतं तुम्हाला मी. एक सांगू का? तुला होत ना तू तर इंग्लिश मध्ये खुश झाला रे. थोड्या आकली कमी आहे. पण जाऊ द्या. काय अडचण नाही. हो, दाजी पाणी आलं हो. हा ए, मटण शिजलं का रे? थांबा आता लगेच आपल्याला जेवायला बसायचंय. थांबा आपल्याला जेवायला बसायचंय. काय रे तायडे झाला का स्वयंपाक? काय दादा ते रोज मला मारतात आणि तुम्ही कशासाठी आले होते? ते रोज दारू पिऊन येतात मला मारतात. तू तरी समजून सांग त्यांना. ठीक आहे थांब पाहतो त्यांचं बेते काय कसं. ए अरे तुम्हाला काही लाज वाटत का? आपल्या पोरीला हाणलं त्यांनी दारू पिऊन खुशाल आणि तुम्ही खुशाल त्याची दारू पिता तुम्हाला लाज वाटत काही?